मायबापाला न सांभाळणारा मुलगा एखाद्या व्यक्तीने त्याला समजूत घालून त्याच्या आई वडिलाला सांभाळायला जर भाग पाडला असेल तर हजारो वाऱ्या पैठणच्या, हजारो वाऱ्या आळंदीच्या, हजारो वाऱ्या देहूच्या, हजारो वाऱ्या पंढरीच्या, हजारो वाऱ्या काशीच्या केल्याचं पुण्य त्या व्यक्तीला घरी बसल्या बसल्या मिळतंय। याचा अर्थ त्यानं शब्द चांगल्या ठिकाणी खर्च केले हे भजन होऊ शकते। तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते। चांगलं बोलत नसशील तर बाकीचं थोरपण तुझं फुकून द्यायचंय का? माझे देहूतले मालक म्हणतात हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला विठाला। ए पिंटू तू खाली बस नाही आता, बस काय एखाद्या वेळेस जर फिरवायचं काम पडत वर ये, कारण तू काय कीर्तन ऐकत नाही, मोबाईल खेळायलास। विठाला विठाला विठाला। मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नानं चालत असलेला हा नामयज्ञ, ज्ञानयज्ञ, अन्नदानाचा यज्ञ, संगीत, शिव पुराण कथा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन आदी करून हे नित्यनैमित्तिक जे कार्यक्रम आहेत मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने तुम्ही आयोजित केलेले आहेत। शिवपुराण सांगण्यासाठी हरिभक्तीपरायण प्रभाकर नाना महाराज झोलकर निष्ठावंत वारकरी आहेत, त्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करता। तुम्हाला सुद्धा धन्यवाद जे माझ्या विश्वाच्या मालकाचं चरित्र, माझ्या शिवजींचं गोड अशा प्रकारचं चरित्र तुमच्या समोर नमूद करतात, त्यांनाही प्रणाम। आजचा माझा हा पुनीत योग आहे। महान संत सद्गुरू साईबाबांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेली ही भूमी आणि अशा परमपावन भूमीमध्ये मला कीर्तन करण्याचा योग येतोय, माझं महत्भाग्य। तारखेच्या संदर्भात आदरणीय मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण सुरेशजी महाराज ते संपर्क करत होते। योगायोग छान, आजचा दिवस मला याच्याकरता देता आला, आजचा गिरगावला काला असतोय आणि बऱ्याच वेळेस पंक्ती उठेपर्यंत तिथं थांबावं लागतं, मग दूरचं कीर्तन मी शक्यतो घेत नाही। पण योगायोग जुळला, कालाही गावातला होता आणि गावापासून शेलूपासून पाथरी जवळ होती अण्णा, त्याच्यामुळे येण्याचा योग आला। खूप छान, खूप छान। सुरेश महाराजांनी फोन केला, आमले काका सुद्धा बोलत होते आणि आजचे जे यजमान आहेत श्री सुधीर शेषराव थोरात, श्री विठ्ठलराव जाधव, काय यांना सद्बुद्धी सुचली काय माहीत गिरगावचा बाळू घेण्यासाठी। खूप महाराष्ट्रात महाराज पडलेत ना, त्यांना मीच आवडलो, यजमानपद घेतलं त्यांनी। दोन्ही यजमानांना द्यावे तितके धन्यवाद। आदरणीय या परिसरातलं आध्यात्मिक क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न 108 आदरणीय काशीनाथजी महाराज सुद्धा आहेत, महाराजांना सुद्धा प्रणाम। आदरणीय बायती शेठच्या मळ्यात त्यांच्या मुखारविंदातून शिवपुराण कथा 5 दिवसाचं कथा श्रवण झाली। मी तिथं काल्याच्या प्रसादाच्या कीर्तनाला त्या दिवशी बायती शेठनी मला तिथं त्यांच्या मळ्यात नेलं तर मोठेवाडीला। बायती शेठच्या वतीनं अण्णा भोसले अण्णा तारीख घेत होते, अण्णा पण आज आलेत, अण्णांनाही धन्यवाद। आज आदरणीय गंगाधर अण्णा सुद्धा आहेत, आमचे कुलकर्णी काका सुद्धा आहेत, मामा सुद्धा आहेत, बालासाहेब मामा आहेत, हरिभक्तीपरायण आमचे गुरुजी सदगे गुरुजी आहेत, ते उत्कृष्ट कीर्तनकार सुद्धा आहेत, गुरुजींना सुद्धा धन्यवाद प्रणाम। जे सतू पाटील आहेत, नारायण पाटील आहेत, बाहेती शेठ आहेत, आमचे आदरणीय पितळे गुरुजीच्या प्रत्येक कीर्तनाला शेठजी हजर असतात, मला नाव लक्षात येईल, कासट शेठजी प्रत्येक कार्यक्रमाला शक्यतो या परिसरात ते हजेरी लावतात। शेठजींना सुद्धा धन्यवाद। आदरणीय आमचे बाहेती शेठ आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम। आमचे निष्ठावंत वारकरी मामा
परिसरात कीर्तन सोडत नाहीत. मामांना सुद्धा धन्यवाद. आमचे आदरणीय गुरु सुद्धा आहेत. मला नंतर कळालं, मी बुक्का लावायला पाहिजे होता, क्षमा असावी. गुरु तुम्हाला सुद्धा प्रणाम. आमचे इंजिनियर साहेब सुद्धा आहेत, त्यांनाही प्रणाम. गायनाचार्य आमचे संदीपानजी गुरुजी फार मोठं. हे बा शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं वाळून गेलं तरी पाण्यात बुडून खावंच वाटतं. आता याचा खेळ जास्त झालाय म्हणून अण्णा काही काही गोष्टीचं महत्त्व राहिलं नाही. नाहीतर माझा लहानपणचा काळ द्या सोडून मोजका असेल. तुमच्या लहानपणी लोणचाला फार मोठी किंमत होती. शाळेत लेकरं चालले म्हणजे कसल्या भाज्या आल्यात, त्या भाकरीचा पापुडा काढायचा, ते लोणचं ते घासून द्यायचं, ते मुडपून द्यायचं आणि बास लोणचं भाकरीन लोणचं पोळी. याच्या व्यतिरिक्त काय होतं लहानपणी? आता लोणचाचेच 100-200 प्रकार असतील. कारल्याचं लोणचं, कशाचं लोणचं, आमक्याचं लोणचं, तमक्याचं लोणचं. हो, शाकाहारीतले सांगायलो. बाकीचे या स्टेजवर कशाला आपण इचकायचे, फुकट कळण शेंडी वळवळ. त्याचे कितीतरी नमुने. पण ते शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं 2-4 वर्षाच्या नंतर ते मडक्यात लोणचं असं ते वाळून जाऊ द्या तरी ते पाण्यात बुडिल्याच्या नंतर जेवण झाल्या उन्हाळ्याच्या दिवसात चोखत असताना माणूस येडा झाल्यासारखं कुठपर्यंत बी ते लोणचाची पेरी चोखत राहायचं. पण शहाण्याबाईनं घातलेलं असावं. तसे जुनं घातलेलं लोणचं आवाज ऐका वाटतं गुरुजीचा. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण प्रभू महाराज आहेत, गोड त्यांचा सुद्धा आवाज आहे. महाराजांना सुद्धा प्रणाम. हिने करी आधी करून सर्व मस्तक माझा पायावरी, वारकरी संतांच्या ज्यांनी चाल म्हणली त्यांना सुद्धा धन्यवाद. विठाला विठाला साऊंड सिस्टीम गोड आहे. वा, गोड गोड. त्यांना असं म्हणावं लागत नाही आवाज वाढवा, चांगलं आहे. माझं एक मत आहे, घोडं पाहुण्याचं असू की आपल्या पाहुण्याचं नसू, घोड्याला घोडं म्हणावं. आणि गाढव आपल्या युवायाचं असू तरी पण त्याला गाढवच म्हणावं. बऱ्याच गाढवांना पाहुण्याच्या गाढवांना घोडं म्हणतात. बरीच गाढवं पाहुण्यांच्या गाढवांना घोडं म्हणतात. असं नाही, मी त्याच्यातलं नाही. मी घोड्याला घोडं म्हणील, गाढवाला गाढव म्हणील, रागाला तरी हरकत नाही. विडाला विडाला विडाला. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण फकीरराव महाराज सुद्धा आलेत. आमच्या गिरगावचे आहेत, ते निष्ठावंत भजने आहेत गावातले, ते सुद्धा आलेत. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदितीही तेने वंदे केली. देवानं स्वीकार केला की काम संपलं. एक सोपा मुद्दा सांगतो. प्रांतात एखादा राजा असावा आणि त्या राजानं एखाद्या व्यक्तीला जवळ धरावा. त्या प्रांतातले लोक त्याचा विरोध करतात का? करू शकतात का त्याचा विरोध? अद्याप करू शकत नाही. पण तो राजा एके दिवशी मरणार आहे की नाही हे तर मान्य करावं लागेल ना. तो राजा मरणार आहे. मग मरणाऱ्या राजानं याच्या बळावर एखाद्या व्यक्तीला आपलंसं केलं तर परिसर त्याच्या विरोधात जात नाही. कोणी? एका राजाने जवळ केलं तर जगाच्या राजाने आपलंसं केल्यावर काय कोणाची मायविली त्याच्या विरोधात जायची हिम्मत आहे कोणाची? मग सज्जनांनो, अशी अपेक्षा करा, असा भाव अंतकरणात ठेवा, इतकं प्रेम त्या विटेवरच्या काशीतल्या मालकावर करा की त्यानं आपलंसं करावा. त्यानं आपलंसं केलं की काम संपत आहे. तुम्हाला एक सोपा मुद्दा सांगू का? गळ्यात पट्टा नाही ते ग्रामसुकर. 6 कुत्र्याच्या जातीत त्याच्यापैकी गळ्यात पट्टा नाही ते ग्रामसुकर. म्हणजे कुठेही फिरणारं कुत्र डुकरासारखं. आणि गळ्यात पट्टा बांधलेलं हे कोणाला तरी पाळलेले. मग कुत्र्याच्या गळ्यात त्याच्या मालकानं पट्टा बांधल्याच्या नंतर आश्रित आहे कोणाचं तरी आहे, याच्यावर वचप आहे कोणाचा. आपण उगत लाकूड धिलपी त्याला मारू नये अशी माणसाला भीती वाटते. अहो, कुत्रं एखाद्या माणसानं जवळीकता केलं तर त्याच्यावर वचप राहतो. लक्षात ठेवा. तर जगाच्या मालकानं आपल्याला आपलंसं केल्याच्या नंतर काय यमाची मायवेली आपल्यावर वचप काही एखादी गोष्टी अधिकार गाजवायची. विठाला विठाला देवानं स्वीकार केला की काम संपलं. कोणी किती विरोध करू द्या, मग चिंता नाही. एक लग्न चाललं, वरात होती. आताही आपल्याकडे लग्न आहेत. ते देवाला किती आवडत असतील आताची लग्न. निष्ठावंत संतांना किती आवडत असतील त्या लग्नातले विषय कार्यक्रम वगैरे किती आवडत असतील मला नाही सांगता येणार. पण मला असं वाटतंय 30-35 वर्षापूर्वी जी लग्न होत होती का, ती देवालाही आवडत होती, ती संतांनाही आवडत होती
सात्विक तात्विकांना सुद्धा आवडत होती. आताची जी अनुचित प्रकार आहेत. परवाला एका महाराजांकडे फार सुंदर मनमत, अगदी जाज्वल्य भगवान शिवजींचा अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाला बोरेश्वर भगवान म्हणतात. 2 लिंग आहेत, शिव आणि पार्वती. कासट शेठ मंदिरामध्ये 2 बोरी येतात आणि खिडकीतनं त्या दोन्ही बोरीच्या फांद्या बाहेर आलेल्या येतात. 12 महिने गंगाधरांना त्या दोन्ही बोरीला बोरं राहतात. म्हणून त्या अधिष्ठानाला बोरेश्वर भगवंत म्हणतात. त्या अधिष्ठानाची सेवा करणारे एक सात्विक तात्विक साध्या विचाराचे एक निष्ठावंत वारकरी, साध्या विचाराची व्यक्ती, त्यांना हरिओम बाबा नाव पडलं. साधी व्यक्ती, अत्यंत साधी. आम्ही बसलोत, छोटंसं वास्तव आहे. एक जण म्हणला, महाराज इथं लग्न नको म्हणले. 10-5 लग्न झाले म्हणले, पण लग्न झाल्यावर मला पिशवी घेऊन रिकाम्या बाटल्या याचावं लागतात. अधिष्ठान किती गोडे माहिती आहे. 12 महिने सतू पाटील त्या बोरीला बोर आहेत. 12 महिने सामान्य ताकद आहे. कुलकर्णी काका मधात बोर आहे मंदिरात, आणि फांदी फक्त बाहेर आली. पूर्ण फरचीनं व्यापून गेले सद्गी गुरुजी, तरी पण कायमस्वरूपी हरित ती बोर. कोणाची ताकद आहे. आणि तशा अधिष्ठानावर सुद्धा लग्न तर हिंदूचेच झाले असतील ना, पण किती नालायक लोक ज्या देवाच्या दृष्टीत विश्वाचं चक्र सामावलंय, ज्या परमेश्वराच्या दृष्टीमध्ये विश्वाचं निसर्ग चक्र सामावलंय. मला सांगा, शिवजीच्या मनात आलं असतं तर आजचं कीर्तन होत नव्हतं. गजाचा मंडप राहत होता, 10 मिनिटात मंडप तिकडे रेणापुरात, आणि पाय इथं. जर वारं सोडं असतात बाई तिथे, सांगा कोणाच्या हातात ताकद आहे. त्यांच्या हातात ताकद आहे. मग एवढी ताकद ज्या देवाच्या हातात आहे, त्याच्या सानिध्यात तुम्ही 16 संस्कारापैकी एक संस्कार करता आणि तिथं भोवताल दारूच्या बाटल्या टाकता. लाज वाटायला पाहिजे आपल्या लोकांना. आणि हीच माणसं लग्न झाल्यावर पुन्हा मंदिराच्या रांगेला, महाराज दिसला की त्याच्या रांगेला तो 10 महाराज शिजून खाल्ले तरी पुण्य नाही, तो 5-25 देव उकळून पिले तरी तुला पुण्य नाही. नालायकपणा आहे, मूर्खपणाचं टोकेन ते. किती निषेध कृत्य, किती निषेध कृत्य. आणि देवाकडे आपण अपेक्षा करतो देवानं आपलं चांगलं करावं. अहो देवाला वाटत, अहो प्रत्येक मायबापाला वाटते आपल्या लेकरानं चांगलं वागावं. प्रत्येक आई वडिलाला वाटते आपल्या लेकरानं चांगलं वागावं आणि त्या लेकराचं चांगलं व्हावं. याच्याकरता प्रत्येक आई वडील अविरत आपलं जीवन खर्च करतात. फक्त मुलानं चांगलं वागावं आणि त्याचं चांगलं व्हावा. आपण विश्वातली त्याची लेकरं आहेत, प्रभूची लेकरे सारी. मग त्याला वाटत नाही माझ्या लेकरांनी चांगलं वागावं. मग आपण जर चांगलं वागलो तर त्या देवाला वाटतंय माझ्या लेकरांचं चांगलं व्हावं. आपण जर चांगलं वागत नसेल ना तर मग नाही. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. त्याचे पितर असे त्रस्त होतात, शाप देतात शाप. आणि मग कळत नाही राजो, लक्ष्मी कशी जाती खसखशीच्या पोत्यासारखी. मी त्या दिवशी सांगितलं, खसखशीच्या पोत्याला दाबणाचा जरी टोचा मारला तर रस्त्यानं पडलेली खसखस दिसत नाही आणि पोत्यात सुरेश बुवा थांबत नाही. लक्ष्मी होती म्हणले 200 एकर जमीन आणि आता नाशिकला गटार उपसायलाय. इतकी चंचल लक्ष्मी, इतकी चंचल लक्ष्मी सारखी चंचल जगात कोण नाही. आणि पंढरपुरातल्या मालका इतका आणि काशीतल्या मालका इतका गुंड जगात कोण नाही. जगात कोणी नाही, जगात गुंड नाही. एक जण म्हणला मायासारखा चालू कोणीच नाही. मग तुझ्यासारख्या चालूला ज्या 2 देवानं जन्माला घातलंय ते किती नंबरचे चालू असतील याचा तर विचार करावा लागेल. अहो विश्वामध्ये 1 नंबरच्या गुंडाला 2 देवानं मिळून मारले. मारुतीराय कोण होते? मूर्तिमंत शंकरू, प्रत्यक्ष 11 रुद्र. मारुतीराय प्रत्यक्ष 11 रुद्र. आणि राम कोण होते? विष्णू. मग रावण कोणी मारला? वारकरी बाबा दोघांनी मिळून मारला. किती नंबरचा गुंड होता विश्वातला? 1 नंबरचा गुंड. मग विश्वातल्या 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड रावण भगवान शिवजीनं आणि विष्णूनं दुपारी 2:18 दक्षिणेचा राजा यमबोलीला आपटू हाणला. 1 नंबरचा गुंड. तर टाटरन वायरी चोरणाऱ्याला किती वाजता हाणतील याचा विचार करा.
कोणाच्या दुकानाचं शटरच वरी करायचं, मधला मालच न्यायचा, गल्लाच फोडायचा. तुला तर दुपारा हानीन सुमळ्या पंढरपुरातला मालक. काय माणसं उगाच म्हणतात मी लयच चालू, मुकाडावच चालू. तू हा चालूपणा कहा बटन दाबून बंद करायचा, त्याच्या हातात येडपटेस तू. असो, देवानं एकदा स्वीकार केला की काम संपलं. लग्न होतं एक, याच्यावर निघलं होतं. आणि लक्षात ठेवा, ज्यांची मुलं ऐकण्यात आहेत त्यांच्या आईवडिलांनी लग्नात अनुचित प्रकार होऊ नये जपू शकता. ज्यांची पोरं ऐकण्याच्या पलीकडे गेलीत त्यांच्या वडिलांना काही दोष नाही. पण ज्याची लेकरं ताब्यात आहेत का, त्या मुलाच्या आईवडिलांनी मात्र लग्नात एकही अनुचित प्रकार होता कामा नये, हे जपा. लग्नात 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे आणि तो संस्कार यथोचित जर पार पडला तर फार मोठं पुण्य असतं, त्याच्यात फार मोठं पुण्य असतं. आमच्याकडे एक म्हातारी होती, जाईबाई नावाची म्हातारी होती. गुरु महाराज पांचाळ घराण्यातली बाई होती ती. जाईबाई नावाची स्त्री होती. तारुण्यात मालक गेले, मुलाचा सांभाळ केला, मुलगा शिकवला, रेल्वे खात्यात नोकरी लागली मुलाला. अजीवन परमार्थ केला, अजीवन परमार्थ केला. तुम्हाला थोडी कळती ती म्हातारी. ती म्हातारी मला म्हणायची, बाळू 100 लग्न लावले की 4 वेळेला काशीला गेल्याचं पुण्य प्राप्त होते. 4 वेळेला 4 धाम केल्याचं पुण्य प्राप्त होते. लग्न मरणादारी किंवा तोरण. साधी बाई, त्या बाईला काही सही करता येत नव्हती, काय नव्हती, पण जुनाट विचाराची माणसं होती. लग्न लावणं सुद्धा एक पुण्य आहे, अंत्यविधीला जाणं सुद्धा पुण्य आहे. म्हणून आपल्याकडे जुनी मत होती मरणादारी आणि तोरणादारी. मृत्यूसाठी आणि मंगल कार्यात माणसानं आवर्जून गेलं पाहिजे, पण तिथं प्रकारही गोड घडले पाहिजे. मला असं वाटतंय अंत्यविधीच्या ठिकाणी प्रकार चांगलेच घडत होते, आता तिथंही प्रकार खोटे घडालेत. महाराज उन्हाळ्यात टायर टाकून म्हातारं फुकायलेत आणि बाहेर काढताना बॉम्ब लायलेत. दादा कसे होते, आणि तिथं गेल्यावर चोकून अण्णा टायर लावायलेत. मला सांगा, एका घंट्यानं उशिरा जळण, लवकर जाणं काय स्पर्धा आहे का देवा? ज्या व्यक्तीनं आपल्यावर अतूट प्रेम केलंय त्या व्यक्तीला आपण टायर टाकून फुकावं, पेट्रोल टाकून फुकावं, डिझेलच्या कॅनी टाकून फुकावं. काही त्या वाफाऱ्यानं 3ऱ्या दिवशी सावडायच्या दिवशी फुकायला गेलेले मेले. तुम्ही बघा ना, टीव्हीवर पेपरवर बातम्या होत्या माग. ती भाप आली आणि थुत्र जळाले, 70% भाजले काशीनाथ बाबा, आणि ते नंतर त्याला सावडायच्या दिवशी ते फुकले. काय कितपत प्रकार तुम्हाला गोड वाटतो? तो सरपण वापरा, गौरी वापरा. अरे ज्यानं लाखो रुपयाची अब्जावधीची प्रॉपर्टी आपल्यासाठी कमवली, पेट्रोल टाकण्यापेक्षा 5 किलो गावरान तूप टाका ना. तुम्ही मित्रासाठी लय धाब्यावर काही कुटाने केलेत ना, त्याच्यापेक्षा त्या बापासाठी, त्या माईसाठी, त्या आजीसाठी, त्या पंजोबासाठी, त्या आजोबासाठी 10-5 किलो गावरान तुपासाठी पैसे खर्च करणं काय तुमची बँक जळायली का तुमची? म्हणजे मशानभूमीत सुद्धा देवाला आवडेल, निष्ठावंत संतांना आवडेल, तिथले सुद्धा व्यवहार कुलकर्णी काका व्यवस्थित राहिले नाही. काहीतरी बाष्कळ लग्नात तर अरे बापरे बघू नये. एका चांगल्या माणसाच्या लग्नात गेलो मी. जाऊ दे, मी काय वावगं थोडंच बोललोय, मला दुसऱ्यानं सांगितलेलं तुमच्या पुढे आदळलंय. आणि इथं बसलेले मान्य करावं, असे लग्नात प्रकार चाललेत का नाही? जितकं लग्न VIP तितक्या लग्नात विचित्र गोंधळ. देवाला न मानणारा काशीनाथ बाबा, तो गोंधळ त्याच्यात कसा आवडलो. आणि का अपेक्षा करता देवानं आपल्याला सांग? लोक म्हणते निसर्ग बदलला बाबा, उन्हाळ्यात गारा पडायल्यात. तो सुद्धा वागणं बदललं ना. जे पिंडात बदलत असतं का गुरुजी, ते ब्रह्मांडात बदलत असतं. पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडात बदल होत असतो त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. आपण चुका करतो याच्याकरता वरच्यालाही वाटतं यायला कधी दळावा. सगळं होतं असे. त्या लग्नामधली वरात होती, शेवंती वेगळी आणि वरात वेगळी. अक्षदा पडायच्या अगोदर काढतात ती शेवंती, आणि सगळं आटोपल्याच्या नंतर काढतात ती वरात. ग्रामदेवतेपासून गावामध्ये बैलगाडीत निघायची माझ्या लहानपणी. मग गावातल्या बायका हळीत कुंकू द्यायच्या त्या नवरीला, नवरदेवाला कुंकू लावायच्या, त्याला साखर द्यायच्या, हिला साखर द्यायच्या, त्याला करदुडा सुपारी द्यायच्या. अशी पद्धत होती आपल्याकडं. आणि मग नाव विचारायच्या. नवरदेवाला नाव विचारणं साहजिक आहे, हिचं नाव काय. पण नवरीला त्याचं नाव विचारतात. तुम्ही सगळाच पाहिलेलं आहे, त्याला का तिचं कशाला ते बाब्या ठक्या श्याम्या काय असेल तुम्हाला माहीतच आहे ना. पण त्या बैलगाडीच्या चाकात गुतत्यात तरी नाव विचारितच.
आता ते बंद झालं थोडंसं, नाही तर ते होता पहिला प्रकार. पण आता विचित्र प्रकार, ते असू द्या, पण गोड प्रकार होता. एक सात्विकता, नाविन्यता, मवाळता, हो, काठिण्य मालवणारा गोड जिव्हाळा होता. आता काय राजीव, काय 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 तो होती वर यात्रा, काय किती ती वरात, काय ते शेवंती, काय त्याच्यात तो डीजे वाजतोय. डीजे हा रणवाद्य आहे. डीजे हे मंगलवाद्य नाही, हे रणवाद्य. आणि मंगल कार्यामध्ये रणवाद्य वाजल्याच्या नंतर त्या ठिकाणचं अधिष्ठान विघ्नहर देवता बाप्पा गणेश हे निघून जात असतात. आणि ज्या वाद्यामुळे बाप्पा गणेश तिथून निघून जात असतील, तो तिथला परिसर काय होता असेल याचा विचार करा. येते मशानस्त जायते ने क्रिया. मी अंधश्रद्धा म्हणून सांगत नाही, अद्याप नाही सांगत. एखाद्याला लयच असं मिरच्या लागल्या असतील तर मग मी आज ऐक म्हणतो, मंगल आणि अबंगलाची ठिकाण. माणूस जळायला लागलाय आणि त्याला 10 दिवसाची भूक आहे. इतक्या दिवसाची नसती म्हणा, पण माणूस म्हणतोय ना 7-8 दिवसाचा उपाशी असल्यासारखी भूक लागली बाबा. सहज म्हणण्याचा भाग. माणूस जळायलाय शेटजी, आणि त्याला गुलाबजाम उतरवण्यात द्यावा, खाईल का ते? हो पद का बाबा, तेवढं माणूस पेटलाय ना, कसे खावा? आणि काय झालं, असे खावा आणि कसे खावा? घरी कसे खातो तू? नाही नाही, मशानात खात असतात का? का? दूषित जागा आहे. मग इथं कसं काय दूषित झाली? आणि तिथं चुकीचे गाणे वाजल्याच्या नंतर ते का दूषित होत नाही? ती सुद्धा जागा दूषित आहे. नेहमी सांगतो मी, एकाच बोरचं पाणी एकाच पाईपनं वरच्या टाकीत गेलं, आणि त्या वरच्या टाकीतलं पाणी एकाच पाईपनं मजल्यात आलं, आणि एका मजल्यात आल्याच्या नंतर त्याला ठिकठिकाणी कनेक्शन दिले. बेसिंगला एक कनेक्शन आलं, स्वयंपाकघरात किचनपाशी एक कनेक्शन गेलं, बाथरूममध्ये आंघोळ करतात ना तिथं एक कनेक्शन गेलं, आणि दुसरा एक कार्यक्रम एका रूममध्ये असतोय तिथं एक कनेक्शन गेलं. मग त्याला टॉयलेट म्हणतात का? मला सांगा, आत्तापर्यंत एखादा माणूस आहे का किचनमधली तुट्टी ब्लॉक झाली, बेसिंगची तुट्टी ब्लॉक झाली, बाथरूमची तुट्टी ब्लॉक झाली इंजिनियर साहेब, आणि टॉयलेटमधल्या तुट्टीचं पाणी देवाच्या पूजेला घेतलं? असं करू शकतो का? त्या दिवशी ते पूजा करणार नाही, पण तिथलं पाणी घेणार नाही. पाणी कोण्या बोरचं आहे? एकाच. किती पाईपनं गेलंय? एकाच. किती पाईपनं खाली आलंय? एकाच. पण कशामुळं दूषित झालं? जाग्यामुळं, त्या जाग्यामुळं. तसं अमंगल ज्या वेळेला वाद्य वाजत असतं, ज्या वेळेला अमंगल शब्दाचा प्रकोप वाढत असतो, ती जागा दूषित होत असते. पुन्हा एक मुद्दा ऐका. इथं इतके जण माणसं बसलेत, तुम्ही सगळे ऐकायले, मी एकटा बॉम्ब लायलो. तुम्ही सगळे ऐकायले, मी एकटा बॉम्ब लायलो. काय चालू आहे? कीर्तन. आणि 2च बाया असा, खाना खराबा तुहा, तुह मड निघू, तुही वरात निघू, तुह थोत्तर जळू, तुला प्यारेलेस हो. दोघीनच बोला. काय झालं? भांडण. हे काय झालं? भांडण झालं. मी इतका बॉम्ब लायलो, तुम्ही सगळे निमटपणे ऐकायलात. काय चालू आहे? कीर्तन. मग ऐका नाही, दोष आणि विदोष याला मानावं लागेल का नाही? हा, याला काय असं पाहावं लागलं का? कॅमेरे, एखादे 10 ग्रंथ, 5-50 पुराणं, ह्या 100-200 श्लोक, काय गरज आहे? गोड अशी वरात चालू आहे. त्या वरातीमध्ये सूरसनई चौघडा वाजत होता, आणि लेकरं नाचत होती ज्याच्या ओठावर मिशन आहेत ती. तुम्हाला एक सांगू का? कोण्याही कालात आणि कोणाही वयात नाचायचं फक्त याच जागेवर पवित्र आहे. माझा मित्र जरी कलेक्टर असेल आणि त्याच्या लग्नात जर तो म्हणला असेल बँडवर नाच, तर तितका अपमान बाळू महाराजाचा कुठंच नाही, कुठंच नाही, कुठंच नाही, कुठंच नाही. फार मोठा अपमान आहे. आणि ओष्टाम नैवती रोमहा पदन्यासा भयजायते यति बाल्यातिथी जायते नैवम ओष्टाति रोमहा. पदन्यास म्हणजे नाचणे. ज्याच्या ओठावर रोम नाही तो कुठेही नाचत असेल, ती क्रीडा झाली, ती क्रीडा झाली. पण ज्याच्या ओठावर रोम आहेत म्हणजे तो प्रौढ आहे, ती एक नाविन्य, एका परिपक्व अवस्थेत आलाय, आणि तो नालायकाच्या पुढे नाचत असेल, हा त्याच्या जीवनातला अपमान आहे. हा विटेवरच्या मालकाला, हा काशीतल्या मालकाला सुद्धा अपमान आहे की ह्या मूर्खाला आपण माणसाच्या जन्माला घातलंय. आम्ही 42 जण शाळेत शिकायला होतो, त्याच्यातल्या 2 नोकऱ्या लागल्या, बाकीची शेतीत याच्यात, आणि मी असा भन फिरायलो. हो,
दोघांना नोकऱ्या लागल्या. मग एकाला चांगल्या प्रतीची नोकरी लागली पुण्याला. त्याच्या लग्नाला जाण्याचा काही योग आला नाही, पण त्याच्याकडे लग्न झाल्याच्या नंतर एक रिसेप्शन, बरोबर एक शब्द आपल्याकडे जुन्या याच्यात हा शब्द म्हणत नव्हते, पण लग्न लागल्याच्या नंतर लग्नात उरलेले लाडू, ते वळेव लाडू, कुरडाया, पापड्या याचा चुरा, आणि जे बवलं घालणार होते, मंडप घालणार होते, लग्न लागल्यावर 4-2 दिवसाला पोहे गरम गरम करायचे आणि ते जुने लाडूचा चुरा वाढायचे. बवल्याची कोणी ठरवल्या, कोणी बवलं घातलं, काय असे कार्यक्रम होते ना. आणि महिलांचा कार्यक्रम होता घोगऱ्याचा. मग ते जात्याला हळीत कुंकू द्यायचं, त्या हळदीच्या मांडवाला हळीत कुंकू द्यायचं आणि घुगऱ्याचा कार्यक्रम. ते एक जणाला विचारलं, घुगऱ्या का? आता पोरीच्या बाप थकून गेला, दळायपुरते पण पैसे नाहीत म्हणून घुगऱ्या. तुला इतकं हाणायला पाहिजे नदील नेऊन नालाय का? याच्या पाठीमागं संस्कृती, याच्या पाठीमागं नाविन्य, याच्या पाठीमागं फार मोठं विज्ञान आहे. हो, शास्त्र काय असं उलट्या बोंबा सांगत नाही. असो. मग ती चिमुकली लेकरं नाचत होती आणि प्रौढ माणसं बघत होती त्या लेकरांकडे. ती मजा असती वेगळी, मजा असती वेगळी. अंगीकार ज्यांचा केला नारायण, ही मजा पाहत असताना काही माणसं त्या नवरदेवाकडे बघतात, त्याच्या त्या धर्मपत्नीकडे बघतात. वा काय जोडा आहे, लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे, रती मदनाचा जोडा आहे असं आपण म्हणतो की नाही. अशी म्हणण्याची पद्धत होती. शिव पार्वती सारखा जोडा आहे, ब्रह्म सावित्री सारखा जोडा आहे अशी म्हणण्याची पद्धत होती. काय चंद्रानना नवरी आहे, काय चंद्र साक्षी, काय दिव्यांगन आहे, अधरधरा असती प्रिया आहे. 632 नाव आले. मला महाराष्ट्रात फिरत असताना काही मी कोणाला नावं विचारित नाही. काय गरज, मी काय त्याची काय शासनानं मला नोकरीला थोडं लावलं बायकांना नावं विचारायचं. आणि मला लोक म्हणतील याच्या गोळ्या संपल्यात. पण कधी कधी एखादे लेकरं आले की काय नाव या बाळाचं? हो आमकं नाव. वा 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 वा. काय नाव आहे? हरिप्रिया आहे. काय नाव आहे? हरप्रिया आहे. काय गोड नाव. मुलीचं नाव हरिप्रिया, हरप्रिया, किती सुंदर. हरप्रिया म्हणजे पार्वती आहे, हरिप्रिया म्हणजे लक्ष्मी आहे. नाही, मुलगी झाली तिची आंटी नाव ठेवून काय नाव ठेवलं? चुटकी. चुटकीनं असा चुटका लावला, लग्न झाल्यावर 3ऱ्या दिवशी सासू फुकून दिली. नावच इतकं चुटकी ठेवलं तिचं. कशा हसत द्यात बघा ना. नसत्या हसत द्यात, अनुकरणात काही आणत नाहीत. यायला जेव महाराज सांगेल त्याच रांगात हे उभे राहतात. आणि 4-2 महिन्याला पुन्हा दुसरा महाराज उभा राहावा आणि त्यानं आमकं सांगावं पहिला दळला, पुन्हा दुसरंच सुरू ठेवत्यात. हो, यायचं काम त्या गोळे करणार भुंगेवानी झालं. हे सोड ते धर, फुलावर बस, याच्यावर बस, त्याच्यावर बस, काय करतेल काय मिळच नाही. एका माणसाला खरूज होती आणि दरुजा एकच. त्याला होती खरूज, दरुजा एकच, आणि ते होतं अंध, त्याला दिसत नव्हतं. ते रात्रभर दरुजा गवसाला नाही. ते काय करीत होतं, भिंतीला असा हात धरीत 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 वारकरी बाबा ते चालायचं आणि दरुजा याच्या टायमाला खरूज खाजवायचं. आणि दरुजा निघून गेला की पुन्हा म्हणायचो. ते म्हणलं उजड पण दरुजा कस काय नाही गवसाला? तू दरुजाच्या जवळ आल्यावर खाजीत होता ना आणि पुन्हा भिताडाला हात लाईत होता. तसं नका करू माझ्या माईंनो, नका करू. तुम्ही महाराष्ट्रातल्या मावल्या आहात, तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या मावल्या आहात. हे राज्य किती अधिकारी सांगू. या राज्यात भगवान शिवशंकर निवृत्तीदादाच्या रूपात आले. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता. या राज्यामध्ये प्रत्यक्ष विष्णू परमात्मा ज्ञानोबारायच्या रूपात आले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. या राज्यामध्ये प्रत्यक्ष विष्णू परमात्मा तुकोबारायच्या रूपात आले. म्हणे रामेश्वर भट्ट दिजा आणि तुका विष्णू नाही तुझा. या राज्यामध्ये प्रत्यक्ष विष्णू परमात्मा माझ्या नाथबाबाच्या रूपात आले. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. काय राज्य सद्गिरी गुरुजी. आणि त्या राज्यात आपण राहतो. या महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या महिला, महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या पुरुष, आपण इतक्या महान तत्वावर आरूढ आहोत, इतक्या महान तत्वावर आरूढ आहोत की या राज्यातल्या संतांच्या घरी देवानं भांडे घासायची कामं केलीत. या राज्यातल्या संतांच्या घरी ब्रह्मांडाच्या मालकाने धुणे धुवायची कामं केली. या राज्यातल्या संतांकडे विश्वाच्या मालकाने मेलेली जनावरं वढायची कामं केली चोकोबारायच्या घरी.
या राज्यात घडू फुंकला सुवर्णकार नरहरी महाराज यांच्याकडे नळी घडू फुंकला, लढी आटीत होता. लढी काय 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 हो. या राज्यामध्ये एका संतांच्या घरी तुम्ही आम्ही जे बुट घालता, या बुटाची चमडे रंगविण्यासाठी जगाचा मालक त्या संतांकडे होता, रविदासांकडे. काय राज्य. आणि अशा पवित्र राज्यात असताना तुम्ही भंगार डोक्यावर घेता, मान मोडून जाईल माझ्या माइंडनो. काही बी नका तरी जाऊ. कधी कधी कशी गत होत असती माहिती का. बेलनं माहिती ना पोळ्या लाटायचं, इथंच नास्ती परणा लभ्यते. हेही नाही तेही नाही, ते दोन्ही कोण बारीक मधात खपक्या. आणि याच्या येडपटपणानं पोळीचा रेटा केला. असं काही काय रेटतील काही मिळच नाही, त्याचं काहीच नाही. इकून सुटलं तिकून सुटलं नाही. एक तत्व धरा कुठलंय. आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे विना जीवा सुख. मला इतक्या लांब जायची गरज नव्हती, पण नाद लागला हो गवालदारी धरताना गवत उपटायचा, म्हणून हे लांबत ना. नाही तर आपण आपलं सरळ 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 बोलत असल्यावर धकत राहते. इतकं सुंदर लग्न. ती वरात चालली. ती नवरदेव नवरी एक 22 वर्षाचा तरुण पाहत होता. वर्ष कमी अधिक असेल, पण आपल्याकडे 22 वर्षाला तरुण म्हणतात इतकं मला माहिती म्हणून मी म्हणत गेलो. 61 शेट तारुण्यातला एक 22 वर्षाचा मुसमुसता तरुण होता. टवटवीत त्याचं शरीर होतं, बांधेसूत शरीर. पण त्या मित्राला आणि त्याच्या पत्नीला बघितल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणाला बाण लागला. म्हणजे असं वाटत नव्हतं की त्यांचं लग्न पाहून याच्या पोटात दुखते, असं नाही. त्याच्या शरीरात एक दोष होता. तो दोष म्हणजे तो किलिंबे होता. दोष आहे त्याच्या शरीरात. किलिंबे शब्दाचा अर्थ त्याचा पुरुषार्थ संपलेला होता. पुरुषार्थ नावाचं तत्व ब्रह्मांडाच्या मालकानं, हाडामासाचा कुंभार, कुलाल हाडाचा, बाप चाढाचा, अखंड मडके घडितो रे, अखंड मडके घडितो रे, अखंड मडके घडितो रे. हाडामासाचा कुंभार, सत्यलोकातले मालक विधाता ब्रह्मदेव, त्यांच्याकडनं ते तिक्क चिप कार्ड टाकायचं विसरून गेले. तो किलिंबे होता. म्हणून त्याच्या अंतःकरणात एक दुःख बसलं अण्णा, की यानं जसा संसार थाटलाय, याची जशी वरात होती, जशी मंडळी आणि हा मोठ्या आनंदात वर यात्रेत फिरत आहे, आपण लग्न करू शकत नाहीत. अंथरून पांघरून केलं आणि झोपत राहिला. आईनं विचारलं उठत नाही, बाबांना विचारलं उठत नाही. का उठत नाहीत? काय दुखतंय तुझं? अडचण काय? तुला काय पुरवावं? अरे गरीब आहेत आम्ही, लोकांच्या शेतात राबराब राबतो आम्ही, नोकर आहेत. अंगीकार ज्यांचा केला नारायणी सांगतोय, देवानं स्वीकार केला की ब्रह्मांडातल्या कुठल्याही नालायकाची ताकद नाही. किंवा कोणी अब्जाधीश असो, खरोपती असो, शंखपती असो. शंख नावाचा सुद्धा एक आकडा आहे. एकावर 18 शून्य असले की त्याला शंखू म्हणतात. आपल्या कॉम्प्युटरमध्ये आकडा बसत असेल नसेल नाही, पण माझ्या पुराणात बसतोय. विठाला विठाला. मी सीएची परीक्षा चपक्यात पास झालो असतो. मेमरी कार्ड चांगलं होतं मला. 7 बाऱ्या वाचिलं की 8 बाऱ्या कागद काढून टाकतो मी. एवढी मोठी गणित. खरवाम निखर्व सांख्यान मुच्यतेन भयोती जायते. हे पावकीन निमकीन दीडकीन हे तले चिल्लर गोष्ट आहे. ए नखरा भय निखवत ते जायम पद्मादि सुशिलोति भय जायन्ते नाम यति दिविधान यति पद्मानाम एकोत्तरी भय अष्टोतियम पद्माना भय शंखस्थिते शंखाति भय पद्मानितम व्यालाक्षा भय पद्मस्तुती मग खरवानाति खरोस्ती. हे फक्त तुम्हाला ऐकायला गोड वाटलं असेल, तुमच्या लय वरून गेला असेल. घुसतच नाहीत ना तुम्ही. सगळं तुमच्या मोबाईल मध्ये, पण तुम्ही दुसरंच पाहिले जीवन खराब करणार. हे बघच नत ना. धावान इचकांती बोट हे पण तुम्हाला बघायला भेटेल. विठाला विठाला. 27 वर्षापूर्वी पाठ केलं मी ते. 27 वर्षापूर्वी. इचकायचा मोबाईल नाही माझ्याकडे. 27 वर्षापूर्वी पाठ केलेलं आहे. आता सांगते, मेमरी कार्डच आहे ते. आई वडिलांनी मालकाला सांगितलं. मालक म्हणजे कोण? त्यांच्या शेतात काम करीत होते. त्या मालकाला सांगितलं, मालक
मुलगा 2-3 दिवसापासून उठत नाही, जेवत नाही, पाणी पित नाही, नुसतं पांघरून झोपते. मालक मोठ्या मनाचा माणूस होता. आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बूट, जुन्या काळातला 75 तोळ्याचा श्री वीरभद्र कंपनीचा पालकोर पटका. तो प्रसिद्ध कंपनी होती त्यावेळेला, श्री वीरभद्र रेशमाचा पटका असायचा पालकोर. मी तालुक्यात 10-5 लोक सापडायची तो पटका घालणारे. माणसं म्हणायची नवरदेवाला पालकोल बांधलाय. हे इतका हुंडा द्यायला त्याच्यावर नाही, पालकोल बांधला नवरदेवाला. याच्याहून पोराची सासरवाडी कळत होती, पालकोल बांधलाय. पालकोल पालकोल. हो, मी तर म्हणतो आता माशा पकडायला त्याच्यापेक्षा ओरिजिनल रेस मिळतं. काळ बदलला ना. एखादी गोष्ट तिचं जास्त झाली ना मग त्याचा अतिरेक होत असतो. कुठली गोष्ट जास्त होऊ दे. हो, पण अतिरेक करणं हे निसर्गाच्या बाहेरचं वागणे. एका बाईची इथं 50 किलो गावरान तूप होतं. इकच न 50 किलो गावरान तूप इकन ना मग फुकट वाट. पण ती म्हणली मला वंगण करायचं. मी म्हणलं होत नाही मंजुळा, गावरान तुपाचं वंगण कसं होईल? वंगण कसं होईल? ती गाडीला वंगण घालीत होती ना पहिले वंगारी. नाही, त्याला तेलच लागत असते बरडेल. याचं वंगण होत नसतं ते, कारण ते महागडं फार आहे. पण लोखंडाच्या दोन्ही घर्षणाला माया देण्याची ताकद गावरान तुपात नाही. तू वाटना नाही म्हणे मला वंगणच करायचं. अतिरेक झाला, सगळ्या म्हशी मेल्या. देवानं सांगितलं ही अतिरेक करायला, हिच्या म्हशी वाचू द्यायच्या नाही. कुठल्याही गोष्टीचा इतका अतिरेक नसावा. असो, मालक अधिकारी सात्विक तात्विक जुन्या काळातली माणसं सर्वसामान्यांचा आदर करत होती. आणि जी सर्वसामान्याचा आदर करत नव्हती का ती वाजली पण बरं का. ती वाजली पण, हे पण लक्षात ठेवा. ती वाजली सुद्धा, संपली ती माणसं. काठी टेकीत ती व्यक्ती आली. गळ्यामध्ये तुळशीची माळ होती. निष्ठावंत वारकरी होते. मंदिरातली पंचपदी, सकाळचा काकडा, दुपारची धुपारती त्यांच्या हातानं ती चालायची. मोठा माणूस होता, वजनदार. 4-2 माणसं वारकरी त्यांच्या सानिध्यात असायचे. द्वादशी असेल, ही सगळी जेवढी भजनी येते त्या दिवशी द्वादशीला त्यांच्याकडे जेवायला असायची. भारदस्त वागत होती माणसं. असं पुरुषार्थात वागत होते, पुरुषार्थात, तात्विकपणात वागत होते. हो, आता कोणाला तात्विक आणि कोणाला सात्विक म्हणावं काय मिळत नाही. बँकेत कोटीन धोत्राल गाठी. हो, कपडे चांगले घालीनं, पोरायला खाऊ देईनं, इतके पैसे असून दात घासून दुसऱ्या दारात जातो मग त्याला मनात लागतं प्याच्या. भारदस्त माणसं गेले, गड्याच्या घरी गेले. आणि एक माहीत असेल अण्णा तुम्हाला, पूर्वीच्या काळात मालक गड्याच्या भाकरी नेत होते. किती नाविन्य असेल या गोष्टीमध्ये, काय वैभव असेल हो. शेतात काम करणाऱ्या गड्याची भाकरी त्या शेतीचा मालक घेऊन जात होता डोक्यावर. हो, मालक. आणि ते मालक असा बांधाव दुपारा पाहिला ना, त्या निष्ठावंत गड्याचं अंतकरण पाजरत होतं रे. फेका कासरे मालक भाकरी घेऊन आलेत. रुबाब होता, त्या वागण्याची तात्विकता होती, नाविन्य होतं त्याच्यातलं. आता काय नाही, ते सारं संपलंय. काठी टेकीत ज्या वेळेला मालक घरी आले, लागलीच त्या बाईनं पदर सावरला. सावरीत होत्या पाय का. हो, मला चांगलं कळतंय, जावाई घरी आल्याच्या नंतर लग्नात असं काही लय पाहायला भेटत नव्हतं ना. मग बाया म्हणायच्या, बाई संगीचा नवरा कोणता आहे हो? संगीचा नवरा कोणता आहे? मग त्या कोपऱ्यातून म्हणाय, ते नाही का बसलेलं ते पायाला आडी टाकलेला, तो संगीचा नवरा आहे. आता तर फोनच लाईन, जावाई कवा आलात? अरे बापरे, लई इचकून टाकलंच द्वारकात वा. नदीला गेला तो हा पुरुषार्थ स्त्रीत्वपणा. काय 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 मर्यादा राहिली का? काहीच विषय नाही. कोण बोलू लागलं? जावाई. वा 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 वा, खूप छान. बोलू नये असं काही विषय नाही. इतकं सांगाव तुम्ही म्हणताल बाळू महाराज आम्हाला 300 वर्ष मागणे आलाय, असं नाही म्हणणार मी. वागा ना, पण मर्यादा असली पाहिजे. जेवताना लोणचं किती वापरतो तितकीच मर्यादा सुटावी, तितकीच मर्यादा सुटावी. भाजी इतकी जर मर्यादा सुटत असेल तर आपण मर्यादेच्या चौकटीतच नाहीत, आपण नियमाच्या चौकटीतून जळून राख झालो असं समजायचं. मर्यादा असली पाहिजे. वयस्कर, ज्येष्ठ, सात्विक, तात्विक माणूस असला की पदर सावरून घेतला पाहिजे. माझ्या माईंनो एक सांगू तुम्हाला, माझ्या विटेवरच्या मालकाला 2 गोष्टी आवडतात, माझ्या काशीतल्या मालकाला 2 गोष्टी आवडतात.
पैसे झाकून ठेवणारा आवडतो आणि अंग भरून कपडे घालणारी स्त्री आवडती. माझ्या या दोन मालकाला आपली लक्ष्मी झाकून पैसे डायरीच्या पुढून कधी ठेवायचे नाही. हे नालायकपणाचा कळत झाला. डायरीच्या पुढून लोकाला दिसतील अशा पातळ शर्टातून पैसे दिसतील, अनावधानानं गडबडीत टाकले असतील तो भाग सोडून द्या. मुद्दाम डायरी माग आणि बंडल पुढं, असं नसतं रे. बाथरूम झाल्यावर पाणी घेतलं पाहिजे. आमची इथं एक जण गळकं डबकं घेऊन गेलं. ते डबकं लिकीज होतं, थेंब थेंब पाणी गळायचं. ते तिकडं बाथरूमला गेल्यावर आधी पाणी घेत होतं मग संडास करीत होतं. तसं पैसे किती जरी असले तर डायरीच्या पुढून ठेवणं म्हणजे तितका नालायकपणा आहे. लक्ष्मी आगा रमास्तिज्जायते स्थापाम अंबरास्तते वचस सर्वस्थितेषु. माझं नाही, हे तुम्हाला पुढचं सांगितलं ते माझं वाणी असेल, पण त्याचा पुरावा आहे. आणि स्त्री सर्वांग भरून कपडे घातलेली असावी. भारताची स्त्री आहात, महाराष्ट्रातली माऊली आहात तुम्ही. जितकी स्त्री सर्वांग कपडे घातलेली असेल तितकी दोन मालकांना आवडती. सर्वांग झाकलेली स्त्री, भांडे घासायची वेळ आली, शेण काढायची वेळ आली, दळायची वेळ आली, गरिबी असू द्या कासट शेठ, पण तिचे नख पाहिल्याच्या नंतर दुर्वास पोटभर जेवतात. तिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न, तिचं नाव द्रौपदी. अंग झाकले. एक लक्षात ठेवा, गॅदरिंगमध्ये आपल्या मुली पाठवा, पण बाष्कळ गाण्यावर नाचू देऊ नका. मायन बाप गॅदरिंगला जाते ना, आमची बबी काय नाचायली कॅमेरे घेऊन. हो काय नाचती बाई, एक्का पण पोरीचा नंबर नाही आला, आमच्या बबीचाच नंबर आला. आणि गाणं कोणतं होतं इथं नाही सांगत. काय रे सख्यान, काय दोरकेन, काय तो कॅमेऱ्यात घेतलं, काय टाळ्या वाजवायला, कशाला कीर्तनन, कशाला सप्तेन, कशाला भागवतन, कशाला रामायणन, कशाला शिवपुराण. बघा काही लोकांचं वागणं, बघा 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 काही लोकांचं वागणं. निदान काहींचं बघितल्याच्या नंतर सावध होत जावं. मला असं वाटतं दुसऱ्याच्या गाडीचा अपघात झाल्यावर आपलं एक्सलेटर कमी केलं पाहिजे. आपल्याला कळालंय दुसरा आदळलाय, मेलाय, ह्या रस्त्यानं गेल्यावर आपल्या गाडीचं एक्सलेटर कमी आखडं पाहिजे. इतकं वागायला माणसानं कळावं. अरे कोणी जर आपली संस्कृती उंच नेण्यासाठी वागत असेल तर आपण आंधळवून आपली संस्कृती मातीत घालावा. कशासाठी मेमरी कार्ड दिले विटेवरच्या मालकानं? मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. कशाकरता दिलाय आपल्याला? याच्यासाठी दिलंय. देवी दिला देव भजना गोमटा तोया झाला फाटा बादिकेचा औट हात का मानव देव अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. याच्याकरता दिला. घरी आलं ते म्हातार, वजनदार म्हातार, इथपर्यंत आलतो ना. घरी आले आणि आई वडील असे बाजूला होते. ते लहानसं घर, आपलं डोक्याला पत्र लागतील असं घर. मध्ये गेले ते मालक माहितीचे, आणि त्या मालकानं मुलाच्या मानाखाली हात घातला. बाळा अरे का झोपलास? 2-3 दिवस अंथरुणामध्ये घुसमटून रडत होतं, लालबुंद डोळे झालते. विचारलं का रडतोस? काही नाही मालक, तुमच्या नातवाचं माझ्या मित्राचं लग्न पाहिलं त्या दिवसपासून मला जगावंसं वाटत नाही. का? मी क्लिंबे आहे. तो सात्विक आणि सदाचारी पुण्यशील महात्मा होता. त्यांनी सांगितलं हा तुझा काय दोष आहे? ब्रह्मांडाच्या मालकानं जसा जन्म घातलाय तसा राहावा लागेल. ज्या जातीत जन्माला घातलं त्या जातीत राहावं लागेल. ज्या यवनीत जन्माला घातलं त्या यवनीत. मला सांगा, मुंग्या चावतात मान्य आपल्याला, पण मुंग्याला जन्म कोणी दिलाय? त्यानंच दिलाय ना, त्यानंच दिलाय. डुकरं घाणेरडी असतात, पण डुकरांना जन्म कोणी दिलाय? त्यानं दिलाय. ही आपली ताकद नाही ना. कालिया नावाचा एक व्यक्ती आहे, म्हणजे सर्प. द्वापार युगात चरित्र आलं श्रीमद भागवतात. कालिया नावाचा सर्प, यानं विष टाकलं की यमुनेच्या डोहातलं पाणी दूषित होत होतं, आणि गायीनं ते पाणी पिलं की गायी विषानं मृत्यू पावत होत्या, आणि मृत्यू पावलेली गाय त्या डोहावर तरंगायची, मग कालिया खायचा. हे त्याचं ते शस्त्रच होतं. पण पंढरपुरातल्या मालकानं त्याच्या डोक्यावर तांडव केलं.
मदी भया भय सुदेवया तिथि जाय सुधा तिथि चंद पयो मपिदति संगन सुधियति काला छंद परावय याच्या पलीकडे उत्तर भारतातल्या एका साधून सांगावं तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी बम 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 बोले बलिहारी बम 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 बोले बलिहारी तांडव गती मुंडन पर तांडव गती मुंडन पर तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी नाचत गिरिधारी नाचत गिरिधारी त्याच्या डोक्यावर तांडव केलं तोंडातून विषाच्या गुरड्या आल्या बायको म्हणली पडान पाय हे छप मरायला टेकले म्हणले पडान कृष्णाच्या छप म्हणलं मरान पण कृष्णाच्या नाही पाया पडायचं रगील दोडका होता देऊन आव पडान पाय चुप म्हणे ती बाई देवाच्या पाया पडली म्हणले देवा वाचवा ना तुझ्या देखता तू सांगायलीस ना तूच सांगायली नाही किती रगिले ते ऐकत नाही हे काय का म्हणे माझ्या कपाळावर चुकून खू वाचेल माझ्या मालकाला नकान मारू तर भगवान त्याला म्हणले का रे तोंडातून रक्त यायलं तरी तू माझ्या पाया पडनस म्हणला पडायचं कसं तुझ्या पाया अरे तुरच सर पाडेन ते त्याला काय खरं ते आवाज आवन ते काय कळत असतंय पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगीती जनावर येते काय कळत असतं त्याला मग काय 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 पाया पडायचं म्हणे नाही मूर्ख आहेस तू कशाहून मी मूर्ख नालायक कशाहून मी नालायक निर्दयी मी कशाहून निर्दयी अरे यमुनेच्या डोहात तू विष टाकतोस त्याच्यामुळं गायी मरतात वासरं मरतात मग हे काय का मला सापाच्या योनीला कोणी जन्माला घातलं भगवान म्हणले मी सापाला दात कोणी दिले भगवान म्हणले मी सापाच्या एका दातात विषाची पोकळी घातली कोणी भगवान म्हणले मी मग तेरा तुझको अर्पण तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे प्रभु जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे जुनं लोणचं आहे म्हणून मला म्हणता आलं नाही तर सुरेश भाऊ मला गाता येत नाही है की नाही गुरुजी चांगले माणसं असले स्वरात पक्वात लावला आम्ही बोलतो त्या स्वरात वक्ता बोलायला त्या स्वरात पक्वात लावला एका ठोक्यात की कीर्तन करायला सोपं जात असतं जुना माणूस विठाला 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 त्या वारकऱ्यानं सांगितलं अरे बघा सिद्धांत किती गोडे शेठजी इंजिनियर साहेब कालियानं सांगितलं देवा सर्पाच्या योनीत तूच जन्माला घातलं ना आम्हाला मूर्ख म्हणतो बरं ठीक आहे आता तू समुद्रात जाय मग समुद्रात मरणार नाहीत का समुद्रात पाणी विष आले ना तुझं ते चिमूट भर विष पाडेलं ते समुद्र पांगून टाकीन ना एक ढेकूळ समुद्रात टाकल्यावर समुद्र उडत असतो का आणि तू आहेच किती म्हणून तिथं पाठीला चला त्या वारकऱ्यानं सांगितलं अण्णा बाबा तू किलिंबी आहेस पण तुला ब्रह्मांडाच्या मालकानं जन्म दिलाय आता तू निमूटपणे संपू नकोस नाही ना ज्या दिवशी आईला कळालं मुलगा किलिंबे त्या दिवशी माय म्हणली पाप्या मी दगडाला जन्म दिला असता तर बरं झालं असतं पण तुला का दिलाय बापाला कळालं बापानं सांगितलं आमच्या कुळाला माती लावलीस तो अवमान केला समजा पण त्या निष्ठावंत वारकऱ्यानं सांगितलं लक्षात घ्या मुलाला काही म्हणू नका हा त्याचा दोष नाही त्याला जन्मानं जन घातले ती त्याची क्रिया आहे त्याला दोषी तर म्हणता येत नाही आपल्याला वरच्याला कसं म्हणता येईल आणि आपली काय पात्रता आहे त्याला दोषी म्हणण्याची बळेविने शक्ती बोलू नये शिव किती जरी वाईट असलं तर बोकड्यान कशाला शिंग आणायचे बोकड्या शिवाला शिंग दाखवला कसं शक्य आपण देवाला वाईट म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे ना एरवी दिठी वेधिली कवळे ते चांदण हे ते म्हणे पिवळे ते माझ्या स्वरूपी निर्मळे दे कधी दोष कावीळ झालेल्या माणसाच्या डोळ्यावर पिवळा पडदा येत असतो त्याला पांढऱ्या चांदण्या पिवळ्या दिसतात वस्तुस्थिती चांदण्या पिवळ्या नाहीत पांढऱ्या येतात तै माझ्या स्वरूपी निर्मळे दे कधी दोष तसं आपण देवाला दोषी पाहणं आपली पात्रता नाही योग्यता नाही काय लायकी आपली योग असा आला समजूत घातली ऐकायला तयार नाही त्या वारकऱ्यानं सांगितलं तो असाही गडगंज श्रीमंत प्रॉपर्टीनं आणि अंतकरणही श्रीमंत आणि अध्यात्मातलाही श्रीमंत कधी कधी काय होतं माहिती आहे का गडगंज श्रीमंती वागणं भिकार चोट अध्यात्मात पडला पण नीतीचा परमार्थ नाही भजन करणे नरका जाणे चुकीनं असलं भजन काय कामाचं
त्याच्या चौकटीत बसेल अशी श्रीमंती माणसानं वावरावी, त्याच्या चौकटीत बसेल असा परमार्थ असावा. लोकांना आवडतो तो परमार्थ नाही. 1000 लोकांनी परमार्थ कीर्तनाला छान म्हणावं आणि पंढरपुरातल्या काशीतल्या मालकांना म्हणावं बाळ्या चुकीचं बोलला, चटणं दिलं गेलं. कारण तुम्ही काय आमचं भलं करणार आहेत? फार काय झालं तर तुम्ही एखाद्या कीर्तन करायला, भागवत करायला, शिवपुराण करत्याला, कथा करायला, रामायण करायला पाकिट देतात आणि घरी जाऊस तरच ते मेलं तर पाकिट सरनाव टाकतील का? बोललो ना मी त्या दिवशी तुम्हाला, आहे का नाही? आहे का नाही? आपली मग कोणी चांगलं म्हणावं आपल्याला? त्यानं आपल्याला किती दिवस चांगलं ठेवायचं वारकरी कोणाच्या हातात आहे? त्याच्या मनात आल्यावर आपलं काय माशी पाकू पाकडे तो वय सरे त्यानं बरं म्हणावं असं वागावं. अशा चौकटीतला परमार्थ त्यांनी सांगितलं. तुला फक्त तुझे आईवडील दोषी म्हणतात, तुझे मित्रपरिवार तुला दोषी म्हणतात, पाहुणे राहुणे दोषी म्हणतात, भावभावकी दोषी म्हणतात, विश्वानं तुला चांगलं म्हणावा असा तुला उपाय सांगतो. तू महाईक काय करावं लागेल? माझ्यासोबत भजनाला येत जाय. अंगीकार ज्यांचा केला नारायण, देवाने एकदा स्वीकार केला की एकाही भडवेची ताकद नाही त्याच्या विरोधात जायची, एकाही नालायकाची ताकद नाही त्याच्या विरोधात जायची. आणि तो भजनाला जाऊ लागला. पण भजनाला जात असताना मग काय म्हणत होते? हाता देव देवाला लागला. पण त्या वारकऱ्यानं सांगितलं होतं हे तुला ऐकावं लागेल. ज्याला मोठं व्हायचंय का त्याला काही काही गोष्टीचे चटके सहन करावं लागत असतात. हे कधी लक्षात ठेवा. बहरदार आंब्याला अख्खं विश्व चांगलं म्हणतंय. ज्याला ते बहर येतो ना आणि बहर आल्याच्या नंतर कैऱ्या लागतात ना, त्या आंब्याला विश्व चांगलं म्हणतंय. पण चांगलं म्हणणारीच माणसं आंब्याला हात पुरत नसताना दगड मारत असतात. मग हे दगड सहन करण्याची ताकद ज्या आंब्यात आहे त्याच आंब्यानं फळं धरले पाहिजे प्रभू देवा, नाही तर त्यानं वांज राहिलं पाहिजे. वांज नुसता महालक्ष्मीच्या पूजेला दाखला आणायचा, तोरणाला दाखला आणायचा आणि पानं लावायची, कैऱ्याचा पत्ता नाही. काय किंमत आहे त्या आंब्याला? तुम्ही मोठे, तुम्हाला एक सांगू का, नाचतंय त्याच चुकतंय. नाचतंय का त्याच चुकतंय. जो नाचतच नाही त्याचं कसं चुकन? ही लोक हसतील पण तुला मोठं व्हायचंय ना. ऐक तू माझं, एकदा ब्रह्मांडाच्या मालकानं स्वीकार केला की कामच संपलं. ठीक आहे, करत राहिला. ज्यानं उपदेश केला ती व्यक्ती वयस्कर झाली. कुलकर्णी काका आता मंदिरात जाऊ शकत नव्हते. घरी बोलून घेतलं आणि सांगितलं बाबा विटेवरच्या मालकाची शपथ आहे, काशीतल्या मालका